चिकन मटणच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारला सुनावले। स्वातंत्र्य दिनी खायचं स्वातंत्र्य नाही, बंदी कसली आणता असा सवाल राज ठाकरे यांनी केला। कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये असं राज ठाकरे म्हणाले। नाही, मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला। मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय। मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल। मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत। हे कोणता स्वातंत्र्य दिन? आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवंय काय? या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत, बरं का? आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्या पुढे येतील ते। मुंबईचा लचका महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का ह्याचा प्रयत्न मरे चोची मारून केला जातोय। मी असं म्हणेन की या प्रयत्न करणाऱ्यांना जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचं काम कधी थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जातंय? कबुतरांकडे, दुसरीकडे कुठे? कुत्र्यांकडे। तर संजय राऊतांनी वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा आणि नाथ परंपरेचा अपमान केला असा आरोप भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय। राऊतांनी सर्वांची माफी मागावी, अन्यथा मर्दानगी काय असते ते दाखवू असं म्हणत नवनाथ बन आक्रमक झाले। हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत? देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये। अहो काँग्रेसचं सोडून द्यावं, तुमचं बोला, काय विचारा काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये? तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी येत्या काही दिवसामध्ये, काही तासांमध्ये संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे आणि हे मांसाहार शाकाहार करणारे नपुसक आहेत अशा पद्धतीचे विधान केलंय ते विधान मागे घेतलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातला हा संपूर्ण समाज तुम्हाला मर्दानगी काय असते हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। हिंदू खाटीक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी KDMC आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेत। खाटीक संघटनेचे अध्यक्ष संतोष गोणे कार्यकर्त्यांसह भेट घेत आहेत। निवेदन देत मांस विक्रीचे आदेश मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे। हिंदू खाटीक व्यापारी संघटना पदाधिकारी KDMC आयुक्तांच्या भेटीसाठी आले। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, बाकी कोणत्याही पक्षाची मुंबईमध्ये ताकद नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे।
तर यावर मुंबईमध्ये भाजप मोठा पक्ष असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणाले. याशिवाय मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत ताकद नाही. यासह पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीतील मतदार यादी तपासण्याचेही राज ठाकरेंनी आदेश दिले. वॉर्डमध्ये प्रत्येक मतदार यादीत 2 लोकांची नेमणूक करावी. प्रत्येक वॉर्डमधून 110 जणांची टीम तयार करावी. यासह सगळा आढावा मला नेत्यांनी अनंत चतुर्दशी नंतर द्यावा, असंही राज ठाकरे म्हणाले. यासह निवडणुकीची यंत्रणा खालच्या स्तरापर्यंत राबवायला हवी, असंही राज ठाकरेंनी मत व्यक्त केलंय. तर दुसरीकडे यावर फडणवीसांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं. 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे. थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे. चंदन, आता पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. आपण बघतोय की गेल्या 2-35 दिवस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या आदिवासी भवन समोर आंदोलन करत आहेत. खरं तर काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शासनाचा जो निर्णय आहे ज्यामध्ये खासगी कंपनी मार्फत बाह्य स्त्रोतामार्फत या ठिकाणी भरतीचा निर्णय जो होता त्या निर्णयाची या ठिकाणी होळी करण्यात आली, प्रेतयात्रा काढण्यात आली आणि त्यांनी अल्टिमेटम दिला होता की 5 वाजता तोपर्यंत जर निर्णय झाला नाही तर 5 वाजता आम्ही आदिवासी भवनच्या प्रांगणात घुसून या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. या पुन्हा एकदा आदिवासी भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल पण असाच प्रयत्न या सगळ्या आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र पोलिसांची चर्चा झाल्यानंतर आजच्या दिवस आपण आंदोलन स्थगित करू असं त्यांनी म्हटलं होतं. काही काळासाठी त्यांचं बाहेरून आंदोलन चालू होतं. मात्र आता हे आंदोलन पण या दृश्यांमध्ये बघतोय घोषणा केली जाते आणि आदिवासी भवन घुसून या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या आंदोलकांकडून केला जातोय. पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांनी संपूर्ण आदिवासी भवनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेलं आहे. कोणीही आतमध्ये जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे. आता आंदोलक जे आहेत ते देखील आता आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी केली जाते आणि आतमध्ये घुसण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न केला जातोय. या संपूर्ण मागण्यांसंदर्भात, या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि एकूणच शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भात आता शासन स्तरावर व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. आदिवासी भवनाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र गेल्या काही दिवसांपासून आदिवासी भवनाच्या बाहेर आदिवासी आंदोलक आक्रमक होत आहेत. या आधी देखील आदिवासी आंदोलक यांनी या आदिवासी भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता. आज पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलंय. तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. तसंच आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये या ठिकाणी बाचाबाची देखील झालेली आहे. पोलिसांनी आंदोलकांना या ठिकाणी रोखून धरले. मात्र आंदोलक आदिवासी भवनामध्ये शिरण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या ठिकाणचा रस्ता बंद केलेला आहे. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे. चंदन, पुन्हा एकदा आदिवासी आंदोलक आक्रमक झाले. बघतोय की गेल्या दिवसांपासून या सगळ्या आंदोलकांनी नाशिकच्या आदिवासी भवन परिसरामध्ये या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे. सातत्यानं त्यांची मागणी आहे की शासन स्तरावर काहीतरी ठोस निर्णय व्हावा. दररोज शासनाला अल्टिमेटम दिले जात आहेत. मात्र काल आपण बघितलं की पोलिसांनी या आंदोलकांना विनंती केल्यानंतर त्यांनी खरं तर त्यांचं आंदोलन काही काळासाठी या ठिकाणी थांबवलं. आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवल्यानंतर आज दुपारी 5 वाजताचा अल्टिमेटम
या सगळ्या आंदोलकांनी दिला होता आणि त्यानुसार आपण बघतोय की हे सगळे आंदोलक जे आहेत ते आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. रोजंदारी कर्मचारी आहेत, आदिवासी विभागातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये, शाळांमध्ये, आश्रमशाळेमध्ये काम करणारे हे शिक्षक आहेत आणि बाह्य स्रोताच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते ती तात्काळ थांबवावी, त्या संदर्भातला अध्यादेश मागे घ्यावा आणि पूर्वीपासून जी प्रचलित प्रक्रिया आहे संपूर्ण भरतीची तीच कायम ठेवावी अशा पद्धतीची मागणी घेऊन जवळपास 35 दिवसांपासून हे आंदोलक जे आहेत ते आदिवासी भवनच्या परिसरामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. अनेक नेते मंडळांनी, अनेक आदिवासी मंत्र्यांनी या ठिकाणी त्यांना भेटी दिल्या, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये आपण बघितलं की या सगळ्या आंदोलकांपैकी काही निवडक आंदोलकांनी त्यांच्या एका पथकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील मुंबईला जाऊन भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबत मध्यस्थी करून या सगळ्या आंदोलकांचा प्रश्न जो आहे तो निकाली काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे सगळे जे मध्यस्थी करण्याचे जे प्रयत्न होते सगळे जे एकूणच ते अपयशी ठरले. कुठल्याही प्रकारे त्याच्यात मार्ग निघालेला नाहीये आणि त्यामुळे आता हे सगळे जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. अर्थात ठिय्या आंदोलन यांचं जवळपास 35 दिवसांपासून सुरू आहे. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला बघायला मिळतोय. काल या आंदोलकांनी या ठिकाणी इशारा दिला होता की आपण थेट आदिवासी भवनमध्ये घुसू आणि जे अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांना आपण घेराव घालण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याशी चर्चा करू. मात्र कालचा हा जो संपूर्ण इशारा होता तो पोलिसांनी मागे घेतला, पोलिसांनी त्यांची समजूत काढली. आज मात्र हे सगळे आंदोलक जे आहेत पण या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. सुद्धा त्यांनी एक प्रेत यात्रा सुद्धा या ठिकाणी काढली होती आणि प्रेत यात्रा काढून त्यांनी या ठिकाणी आपण बघितलं की जो शासनाचा अध्यादेश होता किंवा जो आदेश होता त्या आदेशाची होळी देखील या ठिकाणी प्रेत यात्रा देखील या ठिकाणी काढली आणि आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा या आदिवासी भवनच्या प्रवेशद्वाराला बसलेले, ठिया मांडून बसलेले, त्यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांचा इशारा आहे की जर समजा शासन आणि त्याचप्रमाणे अधिकारी यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल तर ती चर्चा आम्हाला समोर सांगावी. काय आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणी याही महिन्यात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीच. 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, मात्र आता 8 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे. हा खटला लवकर संपवायचा आहे असं कोर्टानं मागच्या सुनावणीच्या वेळेला सांगितलं होतं, पण आता कोर्टानं नवी तारीख दिल्यामुळे निकाल कधी लागणार हे महत्त्वाचं असेल. सुप्रीम कोर्टाच्या दरवाजामध्ये लोकशाही तडफडते, तिथे लक्ष द्या अशी सरन्यायाधीशांना विनंती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तारीख पे तारीख सुरू आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर सरन्यायाधीशांना कोर्टामध्ये विनंती करतात, जाहीररित्या नाही असं राणेंनी म्हटलंय. सत्ता गेल्यापासून ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत असं राणे म्हणाले. मी त्यांना हात जोडून काल विनंती केली, आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय, आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे. दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय. ते तुमचं शेड्यूल 10 का आर्टिकल 10 का काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय, ढळढळीत दिसतंय. तरी आपली सुनावणी चालू आहे. म्हटलं सुनावणी झाली आता बतावणी कधी सुरू होणार, म्हणजे बोलणं कधी सुरू होणार. चालू आहे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. सुप्रीम कोर्टाच्या दरवाजात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला आले ती. जरा तिकडे पण लक्ष द्या. ती जर का वाचली तर पुत्रे काय माणसं, म्हणजे माणसं वाचली तर पुत्रे वाचतील. उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत. काही बेताल बोलतात. सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते? कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही. एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता.
तर भाजपची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. चीनची डावी विचारसरणी, मग मोदी का तिकडे जात आहेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. आपल्याकडे कुणी काही बोललं की कडवडावं असं ठरवणार असं देखील ठाकरे म्हणाले. जनसुरक्षा कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे. तुम्हाला दिसत असेल, नसेल तर सांगा उद्धव तुम्हाला दिसतंय तू हे खोटं आहे की ह्यांची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे. आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता आलेला आहे की चीन हे डाव आहे का उजवं आहे? काय हो, डाव आहे ना? मग प्रधानमंत्री काय चाललेत? मग तिकडे रशियाला गेलेले चालतात, डोवल रशियाला जात आहेत, प्रधानमंत्री चीनला जात आहेत, हे डावे आहेत. आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे. मग हा जो काय दुतोंडी नाही, कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना, हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल. राहुल गांधी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढणार आहेत. 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या 16 दिवसामध्ये 1300 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत. सासाराममधून सुरुवात तर पाटण्याच्या गांधी मैदानामध्ये याचा समारोप होणार आहे. समारोपाच्या सभेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आलंय. बिहारमधील SIR मुद्द्याच्या विरोधामध्ये राहुल गांधींची ही यात्रा असेल.